मनोरंजनाचा भाग नाहीच आहे कीर्तन. कीर्तन हे परिवर्तनाचा भाग आहे आणि ते परिवर्तन भावनेशिवाय होत नाही, श्रद्धेशिवाय होत नाही. आता ही नवीन पिढी बरीचशी, ही छोटे छोटे बालक बरेचसे आमच्या परमार्थाकडे येत आहेत. हे आमच्याकरता स्वाभिमानाची गोष्ट आहे. नाही तर मी 10 वर्षाखाली मी आता 26 वर्ष झालं ह्या परंपरेत आहे. मी 10 वर्षाखाली कीर्तन करायचं ना, सगळे वृद्ध माणसं यायची. ह्या 10 वर्षात बदल झालाय. हे सगळे लेकरं यायला लागले. त्यांना कळलं पाहिजे परमार्थ म्हणजे काय. परमार्थ म्हणजे शुद्ध देवावर श्रद्धा निर्माण होणं, याचं नाव परमार्थ. दुसरं काहीच इशू नाही. आपला देव, आपला धर्म, आपले संत, आपले तीर्थ, आपले ग्रंथ हे आपल्याला आपले वाटले पाहिजे. महाराज एक गोष्ट बोलू का, बाकीच्या धर्माचे लेकराला शिकवितेत, लेकरायची देवावर भावना कशा तरी रूपानं बसवितेत, आपलीच लोक लक्ष देत नाहीत. एक गोष्ट सांगतो, आता हे लेकर आलेत म्हणून, हे जे तुम्हाला ख्रिसमस असतो ना, ख्रिसमस मध्ये गिफ्ट देतात माहिती आहे एकमेकाला. काय घेतात? गिफ्ट. एका नवरा बायकोनं ठरविलं आपल्या लेकराची आपल्या देवावर भावना बसावी म्हणून याला आपण आयडिया करू. काय करू, याला गिफ्ट देऊ. पण ते गिफ्ट देताना असं आपण म्हणू, हे आम्ही दिलं नाही, हे गॉड गिफ्ट आहे. हे कोणी दिले तुला? गॉड, देवानं दिलेलं आहे. असं बसू म्हणजे कसं करायचं, तू फक्त म्हणला बघ मी कसं करतो. गिफ्ट दोघांनी मिळून जाऊन आणलं. मुलगा झोपला आणि मुलाच्या उशाला ठेवलं. सकाळी मुलगा उठला, काय पाहिलं ते गिफ्ट, म्हणजे खेळणं. समजा ती ह्याच्यावरली गाडी, ती रिमोटवरली गाडी पाहिल्यावर त्याला काय झाला? आनंद झाला. त्याने कोणाला येऊन विचारायला पाहिजे मग कोणी आणले म्हणून? आईला विचारलं, आई हे कोणी आणलं? मला माहित नाही म्हणलं. मग आता कोणाला विचारलं? पप्पाला जाऊन विचारलं, पप्पा हे कोणी आणलं? मला माहित नाही. कोण आणलं होतं? कोणी आणलं होतं? मग त्यानं खेळायचं सोडून विचार करीत बसलं, माझ्या घरातच दुसरं कोणी नाही, माझ्या घरात मग हे आणलं कोणी? मग खेळणार रे बाबा, आता आणलंय ना, खेळायला का ते? विचार करत बसले. आईनं बोलवलं, बाळा खेळ ना. माय मम्मी हे कोणी आणलंय ग? हे पा म्हणली, बाळ हे मी पण नाही आणलं, हे तुझ्या पप्पानी पण नाही आणलं, हे माझ्या मते हे तुला गॉड गिफ्ट आहे. त्याची देवावर भावना बसेल का कमी होईल? त्याची भावना वाढेल का कमी होईल? वाढणार ना. तशी देवावर तुमची भावना वाढाव म्हणून ह्या कीर्तनकाराने प्रयत्न करायला पाहिजे. हे येतील कसे? मला इकडे आलेत नाही, वाया जाऊ नये आता. नाही तर ह्यांना आपल्या धर्मात कसं पाया पडतात हे सुद्धा अजून माहित नाही. ह्यांचा काय दोष आहे, ह्यांचा काय गुन्हा आहे, तुम्ही नाही शिकवलं. ह्यांना धर्मग्रंथ कोणता हेच माहित नाही. धर्म